ज्याला आज वैदिक गणित असं म्हटलं जातं, ते तितकंसं प्राचीन नाही, हं. परंतु एक अतिशय सुंदर प्रकारचं मी म्हणेन इन्व्हेन्शनच आहे ते. स्वामी भारती कृष्ण तीर्थ जे गोवर्धन पीठाचे शंकराचार्य होते, हं. त्यांनी साधारण 1914 ते 1918 या काळामध्ये वैदिक गणित नावानी एक 16 सूत्र आणि तेवढीच उपसूत्र हं. ही अथर्व वेदामधून एक्स्ट्रॅक्ट केली, हे त्यांनीच सांगितलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यावर त्यांनी वैदिक गणित असा एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं. आज त्याला वैदिक गणित म्हटलं जातं. म्हणजे जर मी म्हटलं की प्राचीन गणित हा एक, जसा मी म्हटलं की ही अशी 2000 वर्षांची परंपरा, त्याच्यामधला हा वैदिक गणित हा एक छोटासा भाग आहे. भारतीयच आहे ते. शंकराचार्यांनी स्वतः त्याच्यावरती अभ्यास करून काही मेथड्स तयार केलेले आहेत, हं. ज्याचं त्या मेथड्स या जादू नाही आहेत, ज्या जादू म्हणून शिकवल्या जातात. हं. तो एक अप्रोच आहे.